गोंदियात लोधी समाजाचा एक मोठा मेळावा झाला आणि तिथलं वातावरण एका शक्तिशाली संदेशाने भारलेलं होतं. टी राजा सिंहांनी लोकांचा जोश पाहिला आणि भाषणाची सुरुवातच एका दमदार घोषणेनं केली. या दिवसाचा मुख्य विषय होता एकता आणि सामाजिक जागृती. त्यासाठीच हे एक शक्तिशाली आवाहन होतं. आमदार अनुभा मुंजारे यांनी समाजाला त्यांच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून दिली, अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या इतिहासाची. या समाजाची प्रेरणा आहे राणी अवंतीबाई लोधी, धैर्य आणि शौर्याचं प्रतीक. या मेळाव्याचा मुख्य संदेश एकदम स्पष्ट होता: संघटित व्हा, तरच सर्व आव्हानं पेलता येतील. पण मग एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. एवढा मोठा समाज, पण राजकीय ताकद का नाही? फक्त गोंदिया जिल्ह्यातच बघा, लोधी समाजाची लोकसंख्या 1.25 लाखांपेक्षा जास्त आहे. तरीही आज या समाजाचा एकही आमदार विधानसभेत नाही, हेच वास्तव आहे. मग या संख्येला राजकीय ताकदीत कसं बदलायचं, त्यासाठी एक स्पष्ट मार्ग दाखवण्यात आला. म्हणजे समाजाला एकत्र यायचंय, आपली ताकद दाखवायची आहे आणि मग पक्षांकडून तिकीट मिळवायचंय. पण ही लढाई फक्त राजकीय नाहीये. टी राजा सिंहांनी मजबूत समाजाचा पाया कसा घालायचा हे सांगितलं. त्यांनी 3 सूत्र दिली: व्यसनमुक्त समाज, कोर्ट कचेरी मुक्त समाज आणि धर्माने एकजूट असलेला समाज. आणि या विचारांना लोकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला, विशेषतः राजा सिंहांच्या भाषणाला. विशेषतः तरुणांचा उत्साह तर पाहण्यासारखा होता. त्यांचा पाठिंबा अगदी स्पष्ट दिसत होता. एका रिपोर्टरने तर तरुणांमधला हाच जोश आणि उत्साह पाहिला आणि तोच मुद्दा अधोरेखित केला. या मेळाव्यामुळे एक आशेची नवी लहर नक्कीच आलीये, पण एक प्रश्नही मागे उरला. आता खरा प्रश्न हाच आहे की ही नवी ऊर्जा एका मोठ्या बदलाची सुरुवात ठरू शकेल का?